ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेत अंतर्गत सर्वेक्षणात भाजपला स्पेशल बहुमत। 227 जागांमध्ये भाजपचा 100हून अधिक ठिकाणी विजय दिसत असल्याचा निष्कर्ष। जागा वाटपामध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेंच्या शिवसेना शाखा प्रमुखाच्या कांचिलात लगावली। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना झाला वाद। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरती शरद पवार सकारात्मक। काँग्रेस शिष्टमंडळाकडून देखील पवार यांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त। मनपा निवडणुकीमध्ये युती आघाडी संदर्भात पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावरती ठाकरे सेना ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे, शरद पवारांचं मत। मतचोरी आणि यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित सत्याचा मोर्चा, मग निवडणूक वेगळी का लढवायची, शरद पवार यांचा सवाल, सूत्रांची माहिती। मनसे मवियाचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये, मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावात कडकडीत बंद। अत्याचाराचा प्रकरणाचा निषेध व्यक्त। प्रकरणी 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीत शिक्षा सुनावली। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईतील शिवपुतळ्याचं आज अनावरण केलं जाणार। काही दिवसांपूर्वीच विनापरवानगी अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानं झाला होता वाद। शिवरायांच्या पुतळ्यासाठी अनावरणासाठी सरकारला आता जाग आली आहे। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण झालं। मनसे नेते गजानन काळेंची टीका। नाशवहीन योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार। पैसेही वसूल केले जाणार। KYC नंतर सगळं सत्य समोर। मी बौद्ध धर्माचा अनुयायी, मात्र धर्मनिरपेक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलो। कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं वक्तव्य। 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार। अनिल देशमुखांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी, आरोपी सचिन वाझेची मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव। दिल्ली ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।